दक्षिण सोलापुरातील निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार जोरात सुरू असून रविवारी पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी प्रल्हादनगरातील फिटनेस क्लबसह अन्य मैदानांवर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांशी संवाद साधून मतदानाचं आवाहन केलं। दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचाराचा धडाका जोरात सुरू आहे। शहर आणि ग्रामीण भागात पहिल्या दिवसापासून झालेल्या सभा, पदयात्रा, कॉर्नर बैठकांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। गावभेटी आणि शहरातील घरभेटी आणि सोसायट्यामध्येही त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे। फटाक्यांची आतिषबाजी करून पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं ठिकठिकाणी स्वागत होत आहे। शनिवारी त्यांनी शहरातील डॉक्टर्स, इंजिनियर्स, बांधकाम क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिकांशी संवाद साधला। सर्व स्तरातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे। रविवारी शहरातील विविध मैदानांवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांनी मतदानाचं आवाहन केलं। यावेळी व्यायाम करणाऱ्या नागरिकांचं कौतुकही केलं। अनेक ज्येष्ठ नागरिक 4 ते 5 किलोमीटर दररोज वॉक करत असतात, त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असं आवाहन त्यांनी युवकांना केलं। मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांमध्येही प्रस्थापितांबाबत नाराजी असून त्यांनी यंदा आमचं मत तुम्हालाच असा शब्द महादेव कोगनुरे यांना दिलाय। मॉर्निंग वॉक करताना स्वतः महादेव कोगनुरे हे शारीरिकदृष्ट्या फिट असल्यानं असाच आमदार हवा अशी प्रतिक्रिया युवकांनी दिली। आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त वॉकिंग ट्रॅक आणि खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा देण्याचं आश्वासन महादेव कोगनुरे यांनी दिलंय।